249 रोजंदारी सेवक, 15 वाहन चालक, जुनी पेन्शन आणि विविध कर्मचारी प्रलंबित प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर बैठक यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांचे आभार अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी मानले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालय इथं झालेल्या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेतील विविध कर्मचारी प्रश्नांबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे, मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव, गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख रजाक पेंढारी यांनी सोलापूर महानगरपालिकेतील 249 रोजंदारी सेवकांना कायम करणं, 15 वाहन चालकांना कायम सेवेत समाविष्ट करणं, जुनी पेन्शन योजना लागू करणं, महागाई भत्ता तसंच विविध प्रलंबित कर्मचारी प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा केली आणि महानगरपालिकेतील विविध कामगार संघटना आणि कर्मचारी प्रतिनिधींनी 249 रोजंदारी सेवक, लाडपागे सेवक, अनुकंपा नियुक्ती, वाहन चालक तसंच इतर कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सातत्याने मागण्या केल्यात। 249 प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेत 249 कर्मचारी देखा आहे, पण आमच्या शिक्षकांना आम्हाला प्रशासनाने सांगितलं, विनंती केली तर आम्ही कोणाला गेलो नाही। आम्ही प्रशासनामध्ये कमी 18 लोक घरी बसलेले आहेत। या सर्व मागण्यांवर प्रशासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करून पालिकेतील 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम होण्याचा प्रस्ताव 24 जुलैच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शासनाकडे सादर करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, सांगदेव सोनवणे, सायमन गट्टू यांनी आभार मानले। यावेळी संघटनेचे इक्बाल तडकल, रामचंद्र चंदनशिवे, सुनील शिंदे, धनाजी लोंढे तसंच बदली रोजंदारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।